So yes, today we are going to discuss about what? That is chapter number 15, है ना? State Board, Maharashtra Board, excretion and then osmoregulation. Page number 174. So when we are going to discuss this chapter, so first of all we are going to discuss the content. What are the content of this chapter? या chapter चे content काय ते आपण या ठिकाणी पहिले बघून घेऊ. Which content we have to discuss. So all these are the contents are there. याच्यामध्ये आपल्याला बघायचं what is meant by excretion and what is meant by excretory product. So understand करा. पहिलं लेक्चर आहे आज तुमचं, है ना? सपोज एखादी बाईक आहे आणि बाईक मध्ये आपण पेट्रोल टाकलं तेव्हा ती पुढे जाईल, बरोबर. आता ती बाईक पुढे जाईल तर त्या बाईक मध्ये काय तयार होतो या ठिकाणी? या स्मोक तयार होतो. आता हा स्मोक जर गाडीतच राहिला तर गाडी स्मूथली चालेल का? स्मूथली रन करेल का? ती बाईक पुढे जाईल का? बाईक लवर्स है ना तुमच्यामध्ये काही असतील त्यांना माहित असेल तर नाही, ऑब्विसली नाही. स्मोक आपल्याला बाहेर भेटतो. एवढंच नाही, आपण घरात आणला या ठिकाणी एखादी सब्जी, बरोबर, भाजी मार्केटमधून आपण विकत आणतो, व्हेजिटेबल्स, आणि मग नंतर आपण घरामध्ये काय करतो? ती साफ करतो आणि त्याच्यानंतर जो कचरा जमा होतो तो आपण तसा घरामध्ये ठेवणार आहे? नाही. घरामध्ये जर आपण तसाच कचरा ठेवला तर आपण या ठिकाणी काय काही दिवसानंतर आजारी पडून जाऊ, सिक पडून जाऊ, बरोबर. तो कचरा आपण बाहेर फेकू, है ना? घंटागाडी येते सगळी, त्यांना देऊन टाकू. तसंच आपल्या बॉडीमध्ये पण या ठिकाणी वेस्ट प्रोडक्ट तयार होतात, कचरा तयार होतो. तो कचरा आपण जो बाहेर फेकणार आहे त्या प्रोसिजरला आपण या ठिकाणी काय म्हणतो? एक्सक्रीशन. मग ते आपण कसं बाहेर फेकणार कचरा आणि कोणते कोणते एक्सक्रीटरी प्रोडक्ट आहे हे आपल्याला सगळं पहिल्या पॉईंट मध्ये डिस्कस करायचं. नंतर एक्सक्रीटरी सिस्टीम इन ह्युमन बिंग, तर हे तुम्हाला 9th मध्ये झालेलं आहे. कोणाला माहिती आहे का एक्सक्रीटरी सिस्टीम मध्ये कोणते ऑर्गन्स येतात ह्युमन बिंगच्या? एनीबडी नोज एनी ऑर्गन? 4 ऑर्गन येतात. एनीबडी नोज एनी ऑर्गन? कॅन यू मेसेज मी जस्ट टू चेक कोणाला माहिती आहे? एक्सक्रीटरी सिस्टीम. यस, व्हेरी गुड प्रथमेश, लोकेश, अप्रिशिएट, क्लॅप फॉर युअर आन्सर. तुमचे कन्सेप्ट क्लिअर आहे. एक्सक्रीटरी सिस्टीम म्हणजे आपण कोणाबद्दल बोलणार आहे? यस, दॅट इज यस किडनी, है ना. सो व्हेरी फर्स्ट ऑर्गन इट इज कॉल्ड एज व्हॉट? किडनी. नंतर दुसरा ऑर्गन आहे युरेटर. तिसरा ऑर्गन असतो या ठिकाणी युरिनरी ब्लॅडर, ज्याला की आपण टँकर पण म्हणतो, ज्याच्यामध्ये स्टोअर करू आपण ब्लॅडर, युरिनरी ब्लॅडर. आणि लास्ट या ठिकाणी शेवटचा एक ऑर्गन असतो दॅट इज कॉल्ड एज युरेथ्रा. तर हे सगळे 4 ऑर्गन, त्याची डायग्राम, बरोबर. एक्सक्रीटरी सिस्टीम कशी आहे ते आपण या ठिकाणी सेकंड पॉइंट मध्ये बघू, है ना. तर सगळे या ठिकाणी आन्सर करतात. आय एम व्हेरी हॅपी, बरोबर. नंतर तिसरा पॉइंट आपल्याला या चॅप्टर मध्ये डिस्कस करायचा आहे युरिन फॉर्मेशन. ऍट अ ग्लान्स आहे पुढील चॅप्टर, आपण ऍट अ ग्लान्स कोणते कोणते पॉइंट आहे ते डिस्कस करू. सो युरिन फॉर्मेशन मध्ये 3 स्टेप आहे. एक जीएफ ग्लोमेरुलार फिल्ट्रेशन, नंतर ट्युब्युलर रिएब्सॉर्प्शन, नंतर ट्युब्युलर सिक्रीशन. अशा 3 स्टेप मध्ये युरिन तयार होते. खूप जण क्वेश्चन विचारतात, बरोबर. सर, है ना, मागच्या वर्षी एका जणांनी विचारलं होतं, मी रोज सकाळी दूध पितो, दूध तर वाईट असतं पण मग युरिन तयार होते ती वाईट नसते, असं का? हे सगळं तुम्हाला समजेल युरिन फॉर्मेशन, बरोबर, है ना. नंतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ युरिन, आपण कमी पाणी पिलं तर काय होईल, जास्त पाणी पिलं तर काय होईल, कॉन्सन्ट्रेशन कसं होतं या ठिकाणी युरिनचं डिपेंडंट. तर ते आपल्याला या ठिकाणी कोणते हार्मोन्स त्याच्यामध्ये रिस्पॉन्सिबल आहेत ते सगळं बघायचं. देन कंपोजिशन ऑफ युरिन, युरिन मध्ये काय काय कंटेंट आहे, बरोबर, काय काय प्रेझेंट असतं युरिन मध्ये. सो दॅट इज अ पॉइंट हिअर विच इज कॉल्ड एज व्हॉट? कंपोजिशन ऑफ युरिन. अँड नंतर आपण या ठिकाणी बघू रोल्स ऑफ अदर ऑर्गन्स ऑफ एक्सक्रीशन. फक्त एवढे ऑर्गन्स नाहीये, तर आपल्या बॉडीमध्ये या ठिकाणी लिव्हर पण मदत करतं, स्किन पण मदत करतं, बरोबर. कशासाठी? एक्सक्रीशनसाठी. तर ते आपण सगळं या ठिकाणी बघणार, बरोबर. रोल ऑफ अदर ऑर्गन्स इन एक्सक्रीशन. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी बघतोय यस कोणते कोणते डिसऑर्डर्स आहेत. किडनी फेल्युअर म्हणजे काय? 2 किडनी का असतात? एक किडनी खराब झाली तर काय होईल? दोन्ही किडनी खराब झाल्या तर काय होईल? बरोबर. मी बघितला एक मुलगा, है ना. सो त्याला या ठिकाणी सांगितलं होतं डायलायसिस करायचं म्हणून डॉक्टरने. तर दर महिन्यात त्याला डायलिसिस करावं लागायचं. आता त्याला डायलिसिसची डेट होती त्याची आणि तो फिरायला गेला गोव्याला. तेव्हा कोविड नव्हता तर तो गोव्याला फिरायला गेला. तर डायरेक्ट डायलिसिसची डेट चालल्या गेली आणि त्याच्यामुळे, बरोबर, तो या ठिकाणी कोमामध्ये चालला गेला पर्सन. सो व्हॉट इज मीन बाय डायलिसिस, कसं करतात, हिमोडायलिसिस म्हणजे काय, असे सगळे पॉइंट्स आहेत, बरोबर. पेरिटोनियल डायलिसिस म्हणजे काय, तर हे सगळं आपल्याला या चॅप्टर मध्ये अंडरस्टँड करायचं. सो धमाकेदार या ठिकाणी चॅप्टर आहे, इंटरेस्टिंग या ठिकाणी कंटेंट आहे. आपल्याला काही अज्युम नाही करायचं, सगळं समजून घ्यायचं आहे, बरोबर. हे भरपूर या ठिकाणी किडनी फेल्युअरचे आसपास या ठिकाणी पेशंट्स भरपूर वाढलेले आहेत, तर त्याचं रिझन काय, सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी या चॅप्टर मध्ये समजून घ्यायच्या. सो आपण स्टार्ट करू. वी आर गोइंग टू स्टार्ट विथ द स्टेट बोर्ड आणि मग नंतर हा चॅप्टर कम्प्लीट झाल्यावर आपण कशामधून बघणार आहे? एनसीईआरटी. समजतंय सगळ्यांना? क्लिअर आहे सगळ्यांना? बरोबर.
So now here we are going to talk about what that is the very first. Can you recall? म्हणजे तुमच्या 9च्या आणि 10च्या नॉलेजवर एक दोन क्वेश्चन्स तुम्हाला विचारले. कॅन यू रिकॉल? तुम्ही रिकॉल करू शकतात का? मी नाही विचारत आहे, तुमचं टेक्स्टबुक तुम्हाला विचारतंय. कॅन यू रिकॉल व्हाय आर व्हेरियस वेस्ट प्रोडक्ट प्रोड्यूस इन द बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम? है ना, सपोज एखादा ऑर्गॅनिझम आहे कोणताही, डोंट जज माय डायग्राम्स, सपोज दिस इज द ह्युमन बिंग. असा नसतो सर, ओके, जस्ट एक ऑर्गॅनिझम आहे आणि आता याच्या बॉडीमध्ये काय तयार होणार आहे, तर आपण म्हणतोय वेस्ट प्रोडक्ट तयार होतात, कचरा जमा होतो, वेस्ट प्रोडक्ट तयार होतात. तर हा वेस्ट प्रोडक्ट का तयार होता? बरोबर. कॅन यू रिकॉल? तुम्ही रिकॉल करू शकतात का? एनी गेसेस व्हाय दिस व्हेरियस वेस्ट प्रोडक्ट प्रोड्यूस इनसाइड अवर बॉडी? कोणाला गेस करता येईल? हरकत नाही, बरोबर. यू कॅन गेस. कोणाला या ठिकाणी यस, नाही ठीक आहे, करेक्ट आहे शिवम, ऍप्रिशिएट टू द आन्सर. पण आपण या ठिकाणी काय म्हणतोय की जे वेस्ट मटेरियल तयार झालं त्याला आपण या ठिकाणी क्लिनिंग करू, त्याला आपण बाहेर फेकू. बट क्वेश्चन इज व्हॉट, व्हाय दिस वेस्ट प्रोडक्ट इज गोइंग ऑन, व्हाय दिस वेस्ट प्रोडक्ट आर गेट प्रोड्यूस? तर आपल्याला माहिती आहे आपल्या बॉडीमध्ये काय सुरू असतात. हिअर वी कॅन से व्हॉट, ट्रिलियन्स ऑफ सेल आहे आणि प्रत्येक सेलमध्ये, सपोज ही सेल आहे, एवढी मोठी नसते, मी समजण्यासाठी काढलंय तुम्हाला, दिस इज सेल सपोज. तर या प्रत्येक सेलमध्ये काय सुरू असतं? मेटाबॉलिक रिएक्शन्स, मेटाबॉलिझम. आणि या मेटाबॉलिझम मध्ये काय होतं की या ठिकाणी एनर्जी तयार होते, बरोबर, जी आपण या ठिकाणी एनर्जी कोणतंही काम करायला आपल्याला लागणार आहे. प्लस साइड बाय साइड या ठिकाणी काय तयार होईल? वेस्ट प्रोडक्ट. सो व्हाय दिस वेस्ट प्रोडक्ट are get produced inside our body? Because inside our body, inside our cell, there are so many metabolic reactions are going on. आणि या मेटाबॉलिक रिएक्शन्स मध्ये है ना, एक साइड प्रोडक्ट, बरोबर, एक वेस्ट प्रोडक्ट, एक बाय प्रोडक्ट या ठिकाणी तयार होतात. ऑल दिस बाय प्रोडक्ट आर कॉल्ड व्हॉट? वेस्ट, है ना. तर व्हाय आर द व्हेरियस वेस्ट प्रोडक्ट प्रोड्यूस इन द बॉडी ऑफ एन ऑर्गॅनिझम? कारण ऑर्गॅनिझम मध्ये काय सुरू असतं? मेटाबॉलिक रिएक्शन्स. आणि या मेटाबॉलिक रिएक्शन्स मध्ये जे बाय प्रोडक्ट तयार होतात, वेस्ट प्रोडक्ट तयार होतात, बरोबर. तर दॅट इज द प्रोसिजर इज रिस्पॉन्सिबल. नाउ हाऊ आर दिस वेस्ट एलिमिनेटेड? आता हे जे वेस्ट तयार झाले, मग ते कोणतेही वेस्ट असतील, सपोज एक्सेस हार्मोन्स असतील, बरोबर, एक्सेस विटॅमिन्स असतील, ना नायट्रोजनस बेस असतील, व्हॉट एव्हर इट मे बी. आता हे जे काय वेस्ट तयार झालं ते कसं एलिमिनेट करतो आपण? सो वी आर गोइंग टू एलिमिनेट देम बाय दी एक्सक्रीशन. त्यांना आपण कसं बाहेर फेकू? आपल्या शरीराच्या, एलिमिनेट करणं म्हणजे बाहेर फेकणं, शरीराच्या बाहेर फेकणं. कारण पूर्ण घाण आहे, पूर्ण कचरा आहे, ते आपण बाहेर फेकून देत असतो. आणि त्याची जी प्रोसिजर आहे, ती प्रोसिजर त्याला आपण या ठिकाणी काय म्हणतो? एक्सक्रीशन. तर आता आपण या ठिकाणी चॅप्टर स्टार्ट करतोय, चॅप्टर नंबर 15, बरोबर है ना, यू नोज दॅट. आणि यस, चॅप्टर नंबर 15 मध्ये आपण बघतोय पेज नंबर 174, बरोबर. सो चॅप्टरचं नाव काय तुमच्या, परत एकदा बघा. सो चॅप्टरचं नाव आहे या ठिकाणी, यस, दॅट इज एक्सक्रीशन अँड ऑस्मोरेग्युलेशन. दिसतोय सगळ्यांना व्हाईट बोर्ड? एक्सक्रीशन म्हणजे एलिमिनेशन ऑफ वेस्ट प्रोडक्ट. एक्सक्रीशनचा मिनिंग काय? इलिमिनेशन, इलिमिनेशन, इलिमिनेशन ऑफ वेस्ट प्रोडक्ट. आणि हे वेस्ट प्रोडक्ट पुढे तयार होतात मेटाबॉलिक रिएक्शन्स मध्ये. आपण आताच बघितलं, जे मेटाबॉलिक रिएक्शन्स आपल्या शरीरात सुरू असतात, या मेटाबॉलिक रिएक्शन्स मध्ये जे वेस्ट प्रोडक्ट तयार होतात त्यांना बाहेर फेकून देण्याची जी प्रोसेस आहे त्याला आपण काय म्हणतो? एक्सक्रीशन. बघा आता सिंपल याच्या मिनिंग वर पण नीट मध्ये क्वेश्चन आला. सो नीट 2018 ला एक क्वेश्चन आलेला होता, नीट 2018. त्याच्यामध्ये एक क्वेश्चन होता की डिफाईन एक्सक्रीशन. काय क्वेश्चन होता? सरळ सरळ डिफाईन एक्सक्रीशन. आता डेफिनेशन तुम्हाला लिहायची नव्हती, ऑप्शन्स मधून चूज करायचं होतं. पहिलं ऑप्शन होतं रिमूव्हल ऑफ वेस्ट प्रोडक्ट. पहिलं ऑप्शन होतं रिमूव्हल ऑफ वेस्ट प्रोडक्ट. दुसरं ऑप्शन होतं इलिमिनेशन ऑफ नायट्रोजनस वेस्ट. तिसरं ऑप्शन होतं इलिमिनेशन ऑफ मेटाबॉलिक वेस्ट. चला, तीनच ऑप्शन देतो मी तुम्हाला, चौथं देत नाही. याच्यामध्ये आन्सर आहे. सो व्हॉट डू यू से? काय आन्सर असेल? ए, बी, सी. रिप्लाय करायचा. एक्सक्रीशन म्हणजे काय? सगळ्यांनी रिप्लाय करायचा अकॉर्डिंग टू यू. अजून तर आपण डेफिनेशन पण बघितलं नाही, चॅप्टर स्टार्ट करतोय, पण तरी सुद्धा मी तुम्हाला नीट 2018चा क्वेश्चन विचारून टाकलाय. कॅन यू आन्सर मी? सगळ्यांनी आन्सर करायचं. 28 जण मीटिंग मध्ये आहेत, 28च्या 28 जणांनी आन्सर करा, बरोबर. लेट मी चेक व्हॉट इज द आन्सर.
यस, तर सगळे या ठिकाणी ऑप्शन्स मला देतात, आन्सर्स मला देत आहेत, है ना. नील करेक्ट आहे, ऋषिकेशने पण आन्सर दिलंय, राजेशने पण सांगितलं एलिमिनेशन, पण कशाचं एलिमिनेशन? श्रेयस करेक्ट आहे, गुड, बरोबर. सो याचं करेक्ट आन्सर या ठिकाणी काय येणार आहे? एलिमिनेशन ऑफ मेटाबॉलिक वेस्ट, बरोबर. इलिमिनेशन म्हणावं लागेल आपल्याला, आणि कोणाचं एलिमिनेशन म्हणावं लागेल? मेटाबॉलिक वेस्ट. सो करेक्ट आन्सर हिअर इज सी. तीनच ऑप्शन दिले होते मी तुम्हाला. मेटाबॉलिक वेस्ट जेव्हा आपण इलिमिनेट करतो, आपल्या शरीरातून बाहेर फेकतो, तेव्हा त्याला आपण काय म्हणणार? एक्सक्रीशन. सो मिनिंग वर पण या ठिकाणी क्वेश्चन विचारला होता आणि 90% रॉंग झाले होते एवढ्या सोपा क्वेश्चन, बरोबर. सेकंड आपला चॅप्टर काय? एक्सक्रीशन अँड ऑस्मो रेग्युलेशन. सो ऑस्मो म्हणजे वॉटर. सो हाऊ वी आर गोइंग टू मेंटेन द अमाऊंट ऑफ वॉटर इन अवर बॉडी. पाणी म्हणजे आपण म्हणतो जीवन आहे. भरपूर जण मूर्खपणा करतात, है ना. उन्हाळा लागलेला असताना सुद्धा ते पाणी पित नाही. अँड दॅट इज हिअर वी कॅन से व्हॉट मिस्टेक. तुम्ही जर वॉटर ड्रिंक नाही केलं तर मग किडनीवर या ठिकाणी प्रेशर येणार आहे, किडनीवर टेन्शन येणार आहे, किडनी खराब होण्याचे चान्सेस वाढतील. तर आजपासून सगळ्यांनी भरपूर पाणी प्यायचं आहे. 2-2, 3-3 तासाला एक ग्लास कमीत कमी पाणी कंपल्सरी प्यायचं आहे. ऑस्मो रेग्युलेशन, सो वॉटर मेंटेनन्स. तर त्याला आपण या ठिकाणी बघणार आहे की हाऊ वी आर गोइंग टू मेंटेन द वॉटर इन साइड अवर बॉडी. जर तुम्ही पाणी नाही पिलं तर किडनी कसं मेंटेन करेल पाणी, आणि मग या ठिकाणी मेटाबॉलिक वेस्ट जे तयार होत आहेत ते कसे बाहेर फेकायचे, तर ते आपल्याला या चॅप्टर मध्ये बघायचं. बघा, तुमचे स्टेट बोर्ड या ठिकाणी मध्ये चॅप्टर कन्सेप्ट भरपूर क्लिअर होतील तुम्हाला. सो तुमचे आता या ठिकाणी कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर जेव्हा तुम्ही एनसीईआरटी मध्ये आपण डिस्कस करू, तेव्हा त्याची लँग्वेज पण तुम्हाला क्लिअर होईल, है ना. प्रॉब्लेम काय एनसीईआरटी मध्ये? लँग्वेज थोडीशी या ठिकाणी जास्त डिटेलमध्ये दिलेली नसल्यामुळे थोडी डिफिकल्ट वाटतं मुलांना, आणि त्याच्यामुळे आपण काय करतो, आधी स्टेट बोर्ड मधून तो चॅप्टर म्हणजे तुमचे सगळे कन्सेप्ट एक बेस तयार होऊन जातो, आणि त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा एनसीईआरटी मधून स्टडी करता, रीड करतात, तर तुम्हाला ते सगळं या ठिकाणी परफेक्टली समजतं. सो यस, array of chemical process occurs in the body of an organism. So 11वीचा पहिला चॅप्टर, पहिला सेंटेन्स, array of chemical process occur in the body of organism. array म्हणजे सिरीज. array म्हणजे काय? सिरीज, एकानंतर एक भरपूर. तर आपल्या शरीरामध्ये, आपल्या सेलमध्ये भरपूर केमिकल प्रोसेस, केमिकल रिएक्शन सुरू असतात, बरोबर. आणि या सगळ्या केमिकल रिएक्शन्स मध्ये, बरोबर आहे ना, या सगळ्या केमिकल रिएक्शनला मिळून आपण एक टर्म देतो, त्याला आपण या ठिकाणी काय म्हणतो? दॅट इज मेटाबॉलिझम. सो सम टोटल ऑफ ऑल दिस प्रोसेस इट इज कॉल्ड एज व्हॉट? मेटाबॉलिझम. अँड मेटाबॉलिझम इन्व्हॉल्व्स हिअर वी कॅन से 2 स्टेजेस, दॅट इज कॅटाबॉलिक अँड देन अनाबॉलिक प्रोसेसेस. आपण आता कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ, नेमका आपण काय बघतोय. येस, सो हिअर वी आर गोइंग टू टॉक अबाउट व्हॉट? दॅट इज मेटाबॉलिझम, है ना. मेटाबॉलिझम आपण या ठिकाणी स्टडी करतोय. तर अरे ऑफ रिएक्शन्स, अरे ऑफ सिरीज ऑफ रिएक्शन या ठिकाणी सुरू असतात आपल्या सेलमध्ये, आणि सम म्हणजे त्यांची बेरीज, सम टोटल ऑफ ऑल द रिएक्शन, सम टोटल ऑफ ऑल रिएक्शन इज कॉल्ड एज व्हॉट? मेटाबॉलिझम. सो व्हॉट इज मीन बाय मेटाबॉलिझम? मेटाबॉलिझमची डेफिनेशन काय? सम टोटल ऑफ ऑल रिएक्शन्स विच ऑकर इनसाइड अवर सेल कॉल्ड एज व्हॉट? मेटाबॉलिझम. किंवा मेटाबॉलिझमला आपण अजून या ठिकाणी एक म्हणू शकतो दुसरी डेफिनेशन. मेटाबॉलिझमची दुसरी डेफिनेशन काय? मेटाबॉलिझम इज नथिंग बट दी कॅटाबॉलिझम प्लस अनाबॉलिझम, है ना. मेटाबॉलिझम म्हणजे आपण काय म्हणतोय? कॅटाबॉलिझम प्लस अनाबॉलिझम. सर आता तुम्ही असं का केलं? मेटाबॉलिझम एक बॉलिझमच समजला नाही, आणि आता तुम्ही अजून 2 बॉलिझम सांगितले आम्हाला. कॅटाबॉलिझम पण सांगताय तुम्ही आणि अनाबॉलिझम पण सांगताय. बघा, कॅटाबॉलिझम म्हणजे काय? ब्रेकअप, है ना, तुटना, ब्रेक. आणि अनाबॉलिझम म्हणजे काय? मेक, बरोबर. आणि दोघांना मिळून आपण काय म्हणतो या ठिकाणी? कॅटाबॉलिक रिएक्शन आणि अनाबॉलिक रिएक्शन, दोघांची टोटल, सम टोटल, यांना आपण काय म्हणतो? मेटाबॉलिक रिएक्शन. बघा, अजून एकदा समजून घ्या. पहिले आता आपण समजून घेऊ कॅटाबॉलिझम म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय कॅटाबॉलिझम. सो वेन वी यूज दिस वर्ड, आता हे बऱ्याच वेळेस येतील तुम्हाला, बायोलॉजी मध्ये इंटरकनेक्टेड असतं सगळं, तर हे शब्द वारंवार येतील तुम्हाला. कॅटाबॉलिझमचा मिनिंग समजून घ्या. सपोज एक मोठा सबस्टन्स आहे, कोणताही ग्लुकोज, बरोबर. आणि ग्लुकोज आता या ठिकाणी त्याचं ऑक्सिडेशन झालं, बरोबर. त्याला 6 ऑक्सिजन मॉलिक्युल जॉईन झाले, आणि मग तो ब्रेक झाला, तुटला छोट्या छोट्या पार्टिकल्स. सो कॉम्प्लेक्स सबस्टन्सेस गेट कन्वर्टेड इनटू व्हॉट? दॅट इज सिंपल सबस्टन्सेस, है ना. इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस, इट इज कॉल्ड एज व्हॉट? कॅटाबॉलिझम. तर हा कसा सबस्टन्स होता आपला? कॉम्प्लेक्स. हा ब्रेक झाला, कॉम्प्लेक्स सबस्टन्सेस गेट कन्वर्टेड इनटू सिंपल सबस्टन्सेस. तर त्या रिएक्शनला आपण या ठिकाणी काय म्हणत असतो? त्याला आपण म्हणत असतो, यस, हिअर इट इज कॉल्ड एज व्हॉट? कॅटाबॉलिझम. समजतं सगळ्यांना कॅटाबॉलिझम म्हणजे काय? ब्रेकअप, बरोबर. सो कॉम्प्लेक्स सबस्टन्स इज गेट कन्वर्टेड इनटू सिंपल सबस्टन्सेस, इट इज कॉल्ड एज व्हॉट? दॅट इज कॅटाबॉलिझम. बघा, याच्या नावातच आहे काय? काटा. मराठीमध्ये आपण काय म्हणतो? काटा. हिंदीमध्ये काय म्हणतो? काटा. काटा म्हणजे तोडणे.
बरोबर है ना. सो या ठिकाणी आपण तोडतोय एक सबस्टन्स, एक मोठा सबस्टन्स छोटे छोटे सबस्टन्सचे त्याचे तुकडे करतोय, छोटे छोटे तुकडे करतोय, त्याला आपण काय म्हणतोय, कॅटाबॉलिझम. तर आपल्या सेलमध्ये काही रिएक्शन अशा होतात ज्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स सबस्टन्स असतो. सपोज ग्लुकोज ब्रेकअप झाला, ग्लुकोज तुटला. कशामध्ये तुटला, तर कार्बन डायऑक्साईड आणि वॉटरमध्ये, सिंपल फॉर्म मध्ये. सो कॉम्प्लेक्स सबस्टन्सेस गेट कन्वर्टेड इनटू सिंपल सबस्टन्सेस. इट इज कॉल्ड एज व्हॉट, कॅटाबॉलिझम. कॅटाबॉलिझम समजलं सगळ्यांना? काय डाऊट आहे कॅटाबॉलिझम मध्ये? आता एक दुसरा वर्ड होता, अनाबॉलिझम. अनाबॉलिझम म्हणजे काय सांगितलं होतं मी तुम्हाला? अनाबॉलिझम म्हणजे मेकअप है ना. आना जसं आपण बघितलं होतं काटा, बरोबर. आना म्हणजे 2-3 सबस्टन्स जर आले तर या ठिकाणी ते युनाइट होऊन एक कॉम्प्लेक्स सबस्टन्स. सपोज आपण म्हणू या ठिकाणी सिंपल सबस्टन्स आहे, हे असे सिंपल सबस्टन्सेस. सिंपल सबस्टन्स या ठिकाणी कंबाईन झाले आणि त्यांच्यापासून एक कॉम्प्लेक्स सबस्टन्स, बरोबर. सो सिंपल सबस्टन्स इज गेट कन्वर्टेड इनटू कॉम्प्लेक्स सबस्टन्सेस. तर याला आपण या ठिकाणी काय म्हणतो, इट इज कॉल्ड एज अनाबॉलिझम. सो आता तुम्हाला कॅटाबॉलिझम म्हणजे समजलं, अनाबॉलिझम मध्ये समजलं, आणि कॅटाबॉलिझम प्लस अनाबॉलिझम टुगेदर हिअर इट इज कॉल्ड एज व्हॉट, दॅट इज मेटाबॉलिझम. क्लिअर झालं एवढं? काही डाऊट आहे? काही डाऊट आहे? चला तुम्ही अनम्यूट करू शकतात. मी तुम्हाला आता या ठिकाणी अनम्यूट केलंय, बरोबर है ना. कोण सांगेल मला, कोण बताएगा अनम्यूट करून व्हॉट इज मीन बाय मेटाबॉलिझम? पहिले मला सांगा मेटाबॉलिझम म्हणजे काय, कोण सांगेल? शिवम, ऋषिकेश, कॅन यू अनम्यूट, कॅन यू टेल मी? शिवम किंवा ऋषिकेश, कॅन यू टेल मी व्हॉट इज मीन बाय मेटाबॉलिझम? कोणत्या शब्दाचा मिनिंग सांगायचं तुम्हाला मेटाबॉलिझमचा? कोणाला समजलंय डायरेक्टली अनम्यूट करा आणि सांगा व्हॉट इज मीन बाय मेटाबॉलिझम. बोला बोला, स्पीकअप. To control a process of catabolism and anabolism. Yes, very good ऋषिकेश, अप्रिशिएट, क्लॅप फॉर युअर आन्सर, है ना. व्हेरी व्हेरी वेल सेड. मला मेसेज पण करताय भरपूर जण, मोहित, पूर्वा, करेक्ट आहे, बरोबर. तर आपण या ठिकाणी काय म्हणतोय, है ना. यस, व्हॉट इज मीन बाय मेटाबॉलिझम? सम टोटल ऑफ ऑल द रिएक्शन्स विच ऑकर इन द सेल, इट इज कॉल्ड एज मेटाबॉलिझम. किंवा सिंपल कॅटाबॉलिझम आणि अनाबॉलिझम दोघांना मिळून आपण या ठिकाणी काय म्हणतोय, मेटाबॉलिझम, बरोबर. सो दॅट इज करेक्ट, व्हेरी करेक्ट, है ना. आता दुसरा टर्म मी विचारतोय, कोण सांगेल? बरोबर. यस, अभिनव, कॅन यू टेल मी व्हॉट इज मीन बाय कॅटाबॉलिझम? अमोल, कॅन यू टेल मी व्हॉट इज मीन बाय कॅटाबॉलिझम? कॅन यू अनम्यूट, कॅन यू टेल मी? अश्विनी, कॅन यू टेल मी व्हॉट इज मीन बाय कॅटाबॉलिझम? दुसरा शब्द कोणता विचारला मी आता? कॅटाबॉलिझम. जस्ट टू चेक कोणाला समजलं आहे. What is meant by catabolism? Can you unmute? Breakdown of complex substance into the simpler substances. Exactly, Vivek. Very well said. बरोबर, करेक्ट है ना. अप्रिशिएट, क्लॅप फॉर युअर आन्सर. कॅटाबॉलिझम म्हणजे सिंपल डेफिनेशन आहे ना. काटा म्हणजे काय झालं, या ठिकाणी कॉम्प्लेक्स सबस्टन्स होता. कॉम्प्लेक्स सबस्टन्सला आपण या ठिकाणी कन्वर्ट केलं. कशामध्ये कन्वर्ट केलं? सिंपल फॉर्म मध्ये, सिंपल सबस्टन्सेस मध्ये. तर त्याला आपण या ठिकाणी काय म्हणतो? यस, हिअर इट इज कॉल्ड एज व्हॉट, कॅटाबॉलिझम. आणि रिव्हर्स, बरोबर, अपोजिट. अपोजिट काय असणार आहे? सिंपल फॉर्म जर या ठिकाणी कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये कन्वर्ट झाला, त्याला काय म्हणतो आपण? अनाबॉलिझम, है ना. आणि दोघांना मिळून आपण काय म्हणतो? मेटाबॉलिझम. तर अशा भरपूर रिएक्शन्स आपल्या बॉडीमध्ये सुरू असतात, बरोबर. फॉर एक्झाम्पल रेस्पिरेशन मध्ये एनर्जी तयार होईल. रेस्पिरेशन कोणती रिएक्शन झाली? बरोबर, कॅटाबॉलिझम, है ना. नंतर फोटोसिंथेसिस कोणती रिएक्शन झाली? अनाबॉलिझम. तर अशा भरपूर रिएक्शन सुरू असतात आणि यांच्यामध्ये भरपूर वेस्ट प्रोडक्ट तयार होतात. मग आता हे जे वेस्ट प्रोडक्ट तयार झाले, मग त्यांचं काय करायचं? तर त्यांना एलिमिनेट करायचं, आपल्या शरीरातून बाहेर फेकून द्यायचं, बरोबर. सो दॅट थिंग इज डन बाय व्हॉट, दॅट इज एक्सक्रीटरी सिस्टीम. हे कोण करणार आहे? एक्सक्रीटरी सिस्टीम करणार. सो मेटाबॉलिझम प्रोड्युसेस अ व्हरायटी ऑफ बाय प्रोडक्ट. आणि जेव्हा या मेटाबॉलिक रिएक्शन्स होतील, मेटाबॉलिक रिएक्शन्स म्हणजे कॅटाबॉलिक आणि अनाबॉलिक रिएक्शन्स होतील, सो इट गोइंग टू प्रोड्यूस व्हरायटी ऑफ बाय प्रोडक्ट. याच्यामध्ये खूप सारे बाय प्रोडक्ट तयार होतील, सम ऑफ विच नीड टू बी एलिमिनेटेड. आणि याच्यातले काही बाय प्रोडक्ट या ठिकाणी पॉइझनस असल्यामुळे, टॉक्सिक असल्यामुळे, तर ते आपल्या बॉडीमध्ये अक्युमुलेट झाले, जमा झाले, बरोबर. तर ते आपल्याला आजारी पाडतील, सिक करतील. आणि म्हणून आपण त्यांना काय करतो? जो या ठिकाणी गरजेचं नाहीये, जे वेस्ट आहे, ते बाहेर फेक, बरोबर है ना. सो तुम्ही सगळ्यांनी क्लास जॉईन केलेला आहे, बरोबर. पण यस, लक्षात घ्यायचंय, है ना. जे आन्सर करणार नाही, जे अभ्यास करणार नाही, बरोबर, जे रेग्युलर या ठिकाणी टेस्ट सॉल्व्ह करणार नाही, तर त्यांना मी काय करेल, या ठिकाणी ते वेस्ट आहे. आणि वेस्टला काय करायचं? एक्सक्रीटरी सिस्टीम काय म्हणते? त्यांना काय करायचं? एलिमिनेट करायचं. तर या ठिकाणी तुम्ही क्लासला आलेत म्हणजे असं समजू नका की क्लासची ऍडमिशन तुमची कन्फर्म झालेली आहे, बरोबर. इफ यू आर नॉट सिन्सिअर, इफ यू आर नॉट सॉल्विंग द हिअर वी कॅन से ऑल द ऍक्टिव्हिटीज, बरोबर. जर तुम्ही वेस्ट असाल, वेस्ट नाहीये, सगळे हुशार आहेत, ब्रिलियंट आहेत,
बरोबर. एवढ्या पॅथेटिक सिच्युएशन मध्ये पण तुम्ही जॉईन केलं. इट शोज हाऊ यू आर डेडिकेटेड, है ना. कोणताही अजून क्लास सुरू नाही झाला, तुमच्या 10वी कंप्लीट नाही, पण तुम्ही या ठिकाणी जॉईन केलं. इट शोज हाऊ यू आर डेडिकेट, ऑल यू आर ब्रिलियंट, है ना. पण जर वेस्ट असेल तुमच्यामध्ये कोणी, तर आय एम गोइंग टू एलिमिनेट फ्रॉम द ग्रुप, आय एम गोइंग टू एलिमिनेट हिम फ्रॉम द क्लास. इट इज व्हेरी क्लिअर. बरोबर. हे कोण सांगतं आपल्याला? एक्सक्रीटरी सिस्टीम सांगते, है ना. नंतर सच बाय प्रोडक्ट आर कॉल्ड एज व्हॉट? मेटाबॉलिक वेस्ट प्रोडक्ट. आता हे जे बाय प्रोडक्ट तयार होतील यांना आपण काय म्हणतो? मेटाबॉलिक वेस्ट प्रोडक्ट. आणि मग आता हे मेटाबॉलिक वेस्ट प्रोडक्ट आपण एलिमिनेट करतो, त्यालाच आपण काय म्हणणार आहे? एक्सक्रीशन. तर आपण एकदम स्लोली जाणार आहे, बरोबर, कारण तुम्ही भरपूर आधी जॉईन केलेला आहे क्लास, है ना, या ठिकाणी, आणि त्याच्यामुळे आपल्याला भरपूर टाइम आहे. सो इट इज बेनिफिट फॉर यू. तुमचे सगळे कन्सेप्ट या ठिकाणी आपल्याला क्लिअर करायचे आहे. तर त्याला नाही समजलं, इंटरप्ट करा, अनम्यूट करून मला विचारा किंवा मेसेज करून मला विचारा, है ना, म्हणजे तुम्हाला जे नाही समजलं ते अजून आपल्याला डिटेलमध्ये बघता येईल. सो मेटाबॉलिक वेस्ट प्रोडक्ट माइट बी फ्लुइड. आता हे जे मेटाबॉलिक वेस्ट तयार होतील ते लिक्विड फॉर्म मध्ये तयार होतील, फ्लुइड फॉर्म मध्ये तयार होतील, किंवा गॅसेस फॉर्म मध्ये तयार होतील. CO2 गॅस आहे, इट इज वेस्ट, बरोबर. किंवा ऑर्गॅनिक फॉर्म मध्ये तयार होतील, क्रिएटिनिन, इट इज वेस्ट, ऑर्गॅनिक मॅटर. किंवा इनऑर्गॅनिक, सपोज या ठिकाणी आपण म्हणतो, बरोबर, ज्याच्यामध्ये वॉटर आता काय? इनऑर्गॅनिक, बरोबर. तर असे या ठिकाणी जे वेस्ट प्रोडक्ट तयार होतील ते लिक्विड असतील, गॅसेस असतील, सॉलिड असतील, ऑर्गॅनिक असतील, इनऑर्गॅनिक असतील, कोणताही फॉर्म असू, है ना. सो मेटाबॉलिक वेस्ट जे प्रोडक्ट होणार आहे तयार, ते लिक्विड फॉर्म मध्ये तयार होतील, गॅसियस फॉर्म मध्ये तयार होतील, ऑर्गॅनिक मध्ये तयार होतील, इनऑर्गॅनिक, है ना. व्हॉट इज मीन बाय ऑर्गॅनिक? कोणाला माहिती आहे का? कोण सांगेल मला? ऑर्गॅनिक कोणाला म्हणायचं, इनऑर्गॅनिक कोणाला म्हणायचं? ऑर्गॅनिक म्हणजे काय? ऑर्गॅनिक म्हणजे काय? ऑर्गॅनिक म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय ऑर्गॅनिक? व्हॉट इज मीन बाय इनऑर्गॅनिक? कोण सांगेल ऑर्गॅनिक कोणाला म्हणायचं? कोणत्या सबस्टन्सला ऑर्गॅनिक म्हणायचं, कोणत्या सबस्टन्सला इनऑर्गॅनिक म्हणायचं? सपोज मी म्हणतोय आता इथे क्लोराईड, मग आता ऑर्गॅनिक येईल का इनऑर्गॅनिक येईल क्लोराईड? व्हॉट यू से? तुम्हाला काय वाटतंय? बघा, ऑर्गॅनिक म्हणजे सिंपल काय? ज्याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन असतात त्यांना आपण काय म्हणतो? ऑर्गॅनिक. आणि ज्यांच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन नसतात त्यांना आपण काय म्हणतो? इनऑर्गॅनिक, बरोबर. आता इथे क्लोराईड आहे, क्लोराईड मध्ये कार्बन आहे का? नाही, म्हणजे हा कसा येईल? इनऑर्गॅनिक. हा कसा येईल? इनऑर्गॅनिक. तर असे इनऑर्गॅनिक सबस्टन्स ज्याच्यामध्ये कार्बन नाहीये, किंवा अशा ऑर्गॅनिक सबस्टन्स ज्यांच्यामध्ये कार्बन आहे, अशा या ठिकाणी वेस्ट फॉर्म मध्ये तयार. डिपेंडिंग ऑन द टाइप दे आर एलिमिनेटेड थ्रू व्हेरियस ऑर्गन्स ऑफ द बॉडी ऑफ एन ऑर्गॅनिझम. मग आता कोणत्या टाइप या ठिकाणी कोणत्या टाइपचा वेस्ट प्रोडक्ट आहे? जर सॉलिड असेल तर दॅट इज गेट रिमूव्ड बाय दी अवर हिअर वी कॅन से डायजेस्टिव्ह सिस्टीम. जर गॅसियस फॉर्म मध्ये असेल तर दॅट इज गेट एक्सक्रीटेड बाय अवर रेस्पिरेटरी सिस्टीम. पण जर तो फ्लुइड फॉर्म मध्ये असेल, लिक्विड फॉर्म मध्ये असेल, तर मग या ठिकाणी त्याला एक्सक्रीटरी सिस्टीम काय करेल? रिमूव्ह करेल आपल्याला बॉडी. सो कोणत्या फॉर्मचा मेटाबॉलिक वेस्ट आहे? डिपेंडिंग ऑन द टाइप ऑफ मेटाबॉलिक वेस्ट दे आर एलिमिनेटेड, म्हणजे बाहेर फेकणे, दे आर एलिमिनेटेड थ्रू व्हेरियस ऑर्गन्स ऑफ द बॉडी ऑफ एन ऑर्गॅनिझम. तर त्यांना एलिमिनेट केला जाईल, है ना, बरोबर, वेगवेगळ्या ऑर्गन्सद्वारे. समजतंय? जर सॉलिड असेल तर त्याला कोण एक्सक्रीट करेल? सॉलिड असेल तर आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम त्यांना एक्सक्रीट करेल. जर गॅसियस फॉर्म मध्ये असेल तर त्याला कोण एक्सक्रीट करेल? रेस्पिरेटरी सिस्टीम. आणि जर फ्लुइड फॉर्म असेल तर त्याला कोण एक्सक्रीट करेल? तर आपली एक्सक्रीटरी सिस्टीम. समजतंय? तर आता इथे इंट्रोडक्शन तुमचं या ठिकाणी चॅप्टरचं संपलेलं आहे. आणि इंट्रोडक्शन संपल्यानंतर आता आपण 15.1 स्टार्ट करतोय, दॅट इज कॉल्ड एज व्हॉट? एक्सक्रीशन अँड एन एक्सक्रीटरी प्रोडक्ट. सो दॅट इज व्हेरी फर्स्ट पॉइंट विच वी आर गोइंग टू स्टार्ट, बरोबर. सो इंट्रोडक्शन मध्ये आपण काय बघितलं की आपल्या सेलमध्ये भरपूर रिएक्शन सुरू असतात, आणि या सगळ्या रिएक्शनला मिळून आपण कोणत्या रिएक्शन म्हणतो? मेटाबॉलिक रिएक्शन म्हणतो. मेटाबॉलिक रिएक्शन्स दोन प्रकारचे असतात, एक कॅटाबॉलिक रिएक्शन्स आणि दुसऱ्या अनाबॉलिक रिएक्शन्स. आणि या रिएक्शन्स मध्ये भरपूर वेस्ट प्रोडक्ट तयार होतात, आणि हे वेस्ट प्रोडक्ट आपण काय करतो? एलिमिनेट करतो थ्रू अवर एक्सक्रीटरी सिस्टीम. वेगवेगळे त्यांचे फॉर्म आहेत आणि वेगवेगळ्या सिस्टीमद्वारे ते या ठिकाणी आपण काय करू? एक्सक्रीट. तर आता आपण या ठिकाणी पहिला पॉईंट स्टार्ट करतोय 15.1, दॅट इज एक्सक्रीशन अँड देन एक्सक्रीटरी प्रोडक्ट. सो दॅट इज व्हेरी फर्स्ट पॉइंट विच वी आर गोइंग टू डिस्कस. सो यस, elimination of metabolic waste product from the body is called as excretion. बघा, डेफिनेशन आली ज्याच्यावर नीट 2018 मध्ये क्वेश्चन विचारलेला होता. आणि काय डेफिनेशन आहे? एलिमिनेशन ऑफ मेटाबॉलिक वेस्ट प्रोडक्ट फ्रॉम द बॉडी, इट इज कॉल्ड एज व्हॉट? एक्सक्रीशन. काय क्वेश्चन होता नीट 2018 मध्ये? डिफाईन एक्सक्रीशन. एक्सक्रीशनला डिफाईन करा, असा क्वेश्चन. मग कसं डिफाईन केलं तुम्ही? जेव्हा आपण एलिमिनेट करतो म्हणजे बाहेर फेकून देणे, कोणाला एलिमिनेट करतो? मेटाबॉलिक वेस्ट प्रोडक्टला. कुठून? आपल्या बॉडीमधून. त्याला आपण या ठिकाणी काय म्हणतो? एक्सक्रीशन, बरोबर. आणि मग तुम्हाला मी ऑप्शन दिले होते A, B, C.
आणि त्याच्यामध्ये काय होतं एलिमिनेशन ऑफ मेटाबॉलिक वेस्ट फ्रॉम बॉडी इट इज कॉल्ड एज व्हॉट एक्सक्रीशन दॅट इज डेफिनेशन सगळ्यांना समजली इथेच पाठ करून टाका व्हॉट इज मीन बाय एक्सक्रीशन एक्सक्रीशन म्हणजे काय इलिमिनेशन ऑफ मेटाबॉलिक वेस्ट प्रोडक्ट फ्रॉम द बॉडी इट इज कॉल्ड एज व्हॉट एक्सक्रीशन सो याला मी जरा ट्रिपल स्टार देतोय बरोबर है ना या ठिकाणी याला मी जरा ट्रिपल हार्ट देतोय कारण या ठिकाणी दिस इज इम्पॉर्टंट सो आय एम गोइंग टू गिव्ह हिअर वी कॅन से दिस सेंटेन्स ट्रिपल हार्ट कारण ही डेफिनेशन आहे कशाची डेफिनेशन आहे तर आपण या ठिकाणी म्हणतो यस इट इज द डेफिनेशन ऑफ एक्सक्रीशन एक्सक्रीशनची डेफिनेशन एलिमिनेशन ऑफ मेटाबॉलिक वेस्ट प्रोडक्ट फ्रॉम द अवर बॉडी इट इज कॉल्ड एज व्हॉट दॅट इज नथिंग बट डी त्याला आपण काय म्हणतो एक्सक्रीशन समजली डेफिनेशन सगळ्यांना अनलाइक डायजेस्टिव्ह वेस्ट विच आर primarily composed of unabsorbed or undigested substance that have never entered the cell metabolic waste are produced inside the body cells बघा आता इथे काय म्हटलंय या सेंटेन्स मध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये पण वेस्ट तयार होतो पण मग डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये सपोज तुम्ही आता या ठिकाणी तुमचं फेवरेट फूड ईट केलं तुमच्या माउथ मधून तुमच्या स्टमक मध्ये गेलं डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये गेलं त्याचं डायजेशन झाल्यानंतर जे अनडायजेस्टेड फूड आहे किंवा अनएब्झॉर्ब फूड आहे बरोबर ते कुठे राहणार आहे तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये सॉलिड फॉर्म मध्ये आणि मग त्या ठिकाणी त्याची एक्सक्रीशन कसं होऊन जाईल तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमद्वारेच त्यांचं एक्सक्रीशन होईल बरोबर इलिमिनेशन होऊन जाईल पण ते सेलमध्ये एंटर झालंच नाही बरोबर पण इथे आपण जे बोलतोय मेटाबॉलिक वेस्ट तर हे मेटाबॉलिक वेस्ट कुठे तयार झालेले असतात आपल्या सेल्समध्ये आपल्या बॉडीमध्ये ट्रिलियन्स ऑफ सेल आहे आणि या ट्रिलियन्स ऑफ सेल्समध्ये या ठिकाणी मेटाबॉलिक वेस्ट तयार होतात मग आता हे जे मेटाबॉलिक वेस्ट तयार झालेले आहेत आपल्या ट्रिलियन्स ऑफ सेलमध्ये तर त्यांना या ठिकाणी आपण जे एलिमिनेट करणार आहे तर त्याला आपण या ठिकाणी काय म्हणू एक्सक्रीशन त्याला आपण या ठिकाणी काय म्हणू एक्सक्रीशन तो सेल्समध्ये बरोबर जेवढे पण या ठिकाणी प्रोडक्ट तयार झालेले आहेत वेस्ट प्रोडक्ट मेटाबॉलिक वेस्ट प्रोडक्ट त्यांना बाहेर फेकणे याला आपण या ठिकाणी काय म्हणतोय एक्सक्रीशन लेट अस ट्राय टू इनलिस्ट व्हेरियस एक्सक्रीटरी वेस्ट प्रोडक्ट प्रोड्यूस इन ह्युमन आता असं काय काय तयार होतं आपल्या सेल्समध्ये ज्या मेटाबॉलिक रिएक्शन्स होतात कॅटाबॉलिक आणि अनाबॉलिक रिएक्शन्स होतात मग काय काय वेस्ट प्रोडक्ट तयार होतात सेल्समध्ये विच आर द डिफरंट या ठिकाणी वेस्ट प्रोडक्ट विच आर गेट प्रोड्यूस इनसाइड अवर बॉडी तर आपण आता त्याची लिस्ट बनवू बरोबर सगळ्यात पहिले आपण म्हणतोय फ्लुइड सच एज वॉटर यस मेटाबॉलिक वॉटर दॅट इज ऑल्सो वेस्ट आपण डिस्कस करणार आहे रेस्पिरेशन एक चॅप्टर आहे तुमचा आणि रेस्पिरेशन चॅप्टर मध्ये तुम्हाला समजेल की आपल्या शरीरामध्ये पण वॉटर बनतं मेटाबॉलिक वॉटर बनतं ऍज अ वेस्ट आणि त्याला आपण बाहेर फेकत असतो नंतर बरोबर गॅसियस वेस्ट लाईक CO2 तर रेस्पिरेशन मध्ये वॉटर बनतं आणि अजून कोण बनणार आहे CO2 गॅसेस याला पण आपण बाहेर फेकत असतो सो ऑल दिस इज द लिस्ट ऑफ मेटाबॉलिक वेस्ट आर वॉटर आहे CO2 आहे बरोबर नंतर नायट्रोजनस वेस्ट लाईक अमोनिया युरिया युरिक ऍसिड बरोबर सो दिस आर द टॉक्सिक वेस्ट आर देअर है ना हे वॉटर आणि CO2 एवढं जास्त टॉक्सिक नव्हतं पण आता आपल्या मेटाबॉलिक रिएक्शन्स मध्ये कॅटाबॉलिक आणि अनाबॉलिक रिएक्शन्स मध्ये नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट पण तयार होतात मग नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट म्हणजे कोणते आहे त्यांच्यामध्ये नायट्रोजन आहे लाईक अमोनिया तयार होतो युरिया किंवा युरिक ऍसिड किंवा क्रिएटिनिन मिनरल साल्ट ऑफ सोडियम पोटॅशियम कॅल्शियम यांचे साल्ट तर असे सगळे या ठिकाणी वेस्ट प्रोडक्ट तयार होतात आणि हे वेस्ट प्रोडक्ट आपण या ठिकाणी बाहेर फेकतो सो आपण काय बघितलं या स्लाइडवर कोणते कोणते लिस्ट आहे वेस्ट प्रोडक्टच्या कोणत्या कोणत्या लिस्ट आहे तर पहिले तर आपण बघितलं मेटाबॉलिक वॉटर त्याच्यानंतर आपण बघितलं CO2 नंतर आपण अजून या ठिकाणी बघितलं नेक्स्ट कोण आहे तर नायट्रोजनस वेस्ट अमोनिया युरिया युरिक ऍसिड पुढे आपण बघतो लिस्ट कंटिन्यू विच इज आर प्रेझेंट इन बॉडी इन एक्सेस दे आर एक्सक्रीटेड थ्रू युरिन फिसेस अँड देन स्वेट जर आता हे एक्सेस अमाऊंट मध्ये प्रेझेंट आहे आपल्या बॉडीमध्ये तर आपण त्यांना युरिन मध्ये बाहेर फेकतो फिसेस म्हणजे स्टूल बरोबर सकाळी जो वेस्ट प्रोडक्ट आपण बाहेर फेकतो त्याला आपण काय म्हणतो फिसेस अँड देन स्वेट म्हणजे घामेने तर स्वेटच्या फॉर्म मध्ये किंवा फिसेसच्या फॉर्म मध्ये किंवा युरिनच्या फॉर्म मध्ये त्याला आपण काय करत असतो बाहेर फेकत असतो सो पिगमेंट फॉर्म ड्यू टू द ब्रेकडाऊन ऑफ हिमोग्लोबिन आर लाईक बिलिरुबिन आता लिस्ट कंटिन्यू होते आपली मेटाबॉलिक वेस्ट अजून कोण आहे तर आपण या ठिकाणी बघतोय हिमोग्लोबिन कोणाला माहितीये का हिमोग्लोबिन कुठे प्रेझेंट असतो पिगमेंट आर फॉर्म ड्यू टू द ब्रेकडाऊन ऑफ हिमोग्लोबिन तर आपल्याला माहिती आहे सपोज दिस इज द ब्लड वेसल मध्ये काय असतं ब्लड आणि ब्लड मध्ये कोणती सेल असते RBC रेड ब्लड सेल आणि रेड ब्लड सेल मध्ये काय असतात हिमोग्लोबिन है ना एका RBC मध्ये 27 करोड या ठिकाणी काय हिमोग्लोबिनचे मॉलिक्युल्स आहे इन वन RBC 27 करोड ऑफ RBC आर प्रेझेंट है ना आपल्या RBC मध्ये काहीच नाहीये बरोबर आपल्या RBC मध्ये न्यूक्लियस नाहीये गोल्जी बॉडी नाहीये व्हॅक्युल्स नाहीये मायटोकॉन्ड्रिया नाहीये फक्त त्याच्यामध्ये काय आहे तर हिमोग्लोबिन मग आता जेव्हा त्यांची आता RBC ची लाईफ किती असते 4 महिने 120 डेज
एक आरबीसी किती दिवस जिवंत राहते? 4 महिने. 4 दिवस आरबीसीचे आणि 4 दिवस डब्ल्यूबीसीचे आणि 4 महिने आरबीसीचे. डब्ल्यूबीसीची लाईफ किती असते ब्लड मध्ये? 4 डेज आणि आरबीसीची लाईफ किती असते? 4 मंथ्स 120 डेज. मग आता ते म्हातारा झाल्यावर नंतर या ठिकाणी काय होतात? डाय होतात. मग ते डाय झाल्यावर त्यांच्यामध्ये जो हिमोग्लोबिन असेल त्याचं ब्रेकडाऊन होतं. मग हिमोग्लोबिन ब्रेकडाऊन झाल्यानंतर काय बनेल? बिलिरुबिन. बरोबर, त्याचा वेस्ट प्रोडक्ट कोण आहे? मेटाबॉलिक वेस्ट कोण आहे? बिलिरुबिन. आणि हा बिलिरुबिन सुद्धा आपण या ठिकाणी काय करतो? फिसेस मधून एक्सक्रीट करतो आणि दॅट्स वाय फिसेस आर येलो इन कलर. आपले जे फिसेस आहेत त्यांचा कलर येलो का असतो? कारण त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतं? बिलिरुबिन. आणि हे बिलिरुबिन कसं येतं? बाय द ब्रेकडाऊन ऑफ हिमोग्लोबिन. आणि नंतर या ठिकाणी आपण अजून बघतोय काय तयार होईल? युरोक्रोम. कोणता पिगमेंट तयार होईल? युरोक्रोम. आणि आता हा युरोक्रोम जो पिगमेंट तयार होईल तो आपण या ठिकाणी एलिमिनेट करतो थ्रू दी युरिन अँड दॅट्स वाय द कलर ऑफ युरिन इज पेल येलो. आपल्या युरिनचा कलर कसा असतो? पेल येलो. अँड व्हॉट इज द रिझन? ड्यू टू द पिगमेंट. कोणत्या पिगमेंटमुळे? आय एम गोइंग टू गिव्ह हिअर वी कॅन से ट्रिपल स्टार युरोक्रोम. है ना? सो त्याचं जे आन्सर होतं मागच्या वर्षी विचारलं होतं मला एका स्टुडंटने क्वेश्चन, सर मी मिल्क पितो, मिल्क तर व्हाईट असतं पण युरिन व्हाईट नसते का? कारण युरिन मध्ये अजून काय असतं? युरोक्रोम. युरोक्रोम इज व्हॉट? पेल येलो इन कलर अँड दॅट्स वाय बरोबर आपल्या युरिनचा कलर या ठिकाणी कोणता होतो? इट इज पेल येलो. समजलं? सो युरोक्रोम पिगमेंट इज रिस्पॉन्सिबल फॉर कलर ऑफ युरिनेशन and it is get excreted into the urine. Also the pigment present in foodstuff like beetroot consumed by the organism, excess of vitamin, hormones and drugs, they are also here we can say eliminated. आणि अजून आपण या ठिकाणी लिस्ट कंटिन्यू करतोय. मेटाबॉलिक वेस्ट म्हणजे काय? आतापर्यंत आपल्याला समजलं. मेटाबॉलिक वेस्ट म्हणजे काय काय असतं? वॉटर आहे. मेटाबॉलिक वेस्ट म्हणजे अजून कोण असतं? CO2 आहे. मेटाबॉलिक वेस्ट म्हणजे अजून कोण असतं? नायट्रोजनस बेसिस आहे. अमोनिया, युरिया, बरोबर, युरिक ऍसिड, क्रिएटिनिन. नंतर आपण बघितलं अजून या ठिकाणी हिमोग्लोबिनचं ब्रेकडाऊन झाल्यावर काय भेटतं आपल्याला? बिलिरुबिन आणि युरोक्रोम. बरोबर, नंतर अजून पुढे आपण म्हणतो एक्सेस ऑफ व्हिटॅमिन्स, एक्सेस ऑफ हार्मोन्स, है ना, जे आपण ड्रग घेतलेले आहेत, बरोबर, मेडिसिन्स. तर हे सगळे या ठिकाणी काय आहेत? दॅट इज वेस्ट, मेटाबॉलिक वेस्ट. स्पायसेस म्हणजे मसाले, बरोबर. स्पायसेस वी कंझ्युम कंटेन व्होलाटाइल सबस्टन्स. व्होलाटाइल सबस्टन्स म्हणजे काय? दे आर डायरेक्टली गेट कन्वर्टेड इनटू गॅसेस. बरोबर है ना? सॉलिड पासून ते लिक्विड नाही होत, डायरेक्टली गॅसेस मध्ये कन्वर्ट होत. बरोबर. सो स्पायसेस म्हणजे मसालेयुक्त पदार्थ, मसालेदार पदार्थ. बरोबर. वी कंझ्युम कंटेन व्होलाटाइल सबस्टन्सेस दॅट आर एक्सक्रीटेड थ्रू दी लंग्स. सो जे गॅसेस फॉर्म येते कुठून एक्सक्रीट होतात? लंग्स मधून एक्सक्रीट होतात. तर अशा प्रकारे आपण इंट्रोडक्शन या ठिकाणी बघतोय. 15.1 स्टार्ट केलेला आहे आपण. आता तुम्हाला एक क्वेश्चन विचारला टेक्स्टबुक मध्ये, हॅव यू एव्हर ऑब्झर्व, तुम्ही कधी ऑब्झर्व केलं आहे का? वेन डज युरिन अपियर डिपली कलर? आपला युरिनचा कलर नॉर्मली पेल येलो असतो पण कधी कधी तो ब्राईट येलो होऊन जातो किंवा डीप या ठिकाणी कलर चेंज होऊन जातो युरिनचा. तर असं केव्हा होतं? वेन डज युरिन अपियर डीपली कलर? युरिनचा कलर चेंज केव्हा होतो? एनी गेसेस? कॅन यू टेल मी? यस, एक्झॅक्टली लोकेश, व्हेरी वेल सेड. लोकेश एकदम या ठिकाणी क्लिअर सांगतोय. प्रथमेश पण क्लिअर सांगतोय. व्हेरी गुड प्रथमेश. सो ड्यू टू डिहायड्रेशन, जेव्हा आपण कमी पाणी पितो, मी सांगितलं उन्हाळा असतो तरी पण काही जण या ठिकाणी मूर्खपणा करतात. बरोबर. येस, व्हेरी गुड विवेक. जेव्हा आपण आजारी असू, अप्रिशिएट तुमचे सगळ्यांचे आन्सर. सो उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही कमी पाणी पिलं तर युरिनचा कलर या ठिकाणी कसा होणार आहे? डार्क येलो होणार आहे, है ना? या ठिकाणी डीप येलो होणार आहे, कलर चेंज होईल. सो यू हॅव टू हिअर वी कॅन से ड्रिंक प्लेंटी ऑफ वॉटर. भरपूर पाणी तुम्हाला प्यायचं आहे. किंवा आपण जर आजारी असतो आणि काही मेडिसिन्स घेतल्या तर मेडिसिन्स घेतल्यामुळे सुद्धा युरिनचा कलर चेंज होतो. बरोबर. सो ऍट दिस टाइम हिअर वी कॅन से व्हॉट? युरिन कलर इज गेट या ठिकाणी चेंज. बरोबर. इट इज डीप. अदरवाइज या ठिकाणी इट इज पेल येलो अँड दॅट इज ड्यू टू द युरोक्रोम. बरोबर. मग आज आपल्याला एक महत्वाचा पॉईंट समजला. नॉर्मल युरिनचा कलर पेल येलो असतो आणि तो कोणत्या पिगमेंटमुळे? युरोक्रोम नावाच्या पिगमेंट. इफ वी कंझ्युम ओनियन अँड गार्लिक, बरोबर, जर आपण आता या ठिकाणी ओनियन खाल्लं, गार्लिक खाल्लं, बरोबर है ना, वी गेट बॅड ब्रीथ. आपली ब्रीथ या ठिकाणी बॅड होऊन जाते. बरोबर. स्मेल येते. एनी केसेस वाय इट इज असं का? बघा, ओनियन तुम्हाला माहिती आहे, ओनियन म्हणजे आपण काय म्हणतो? कांदा. बरोबर. आणि गार्लिक, गार्लिक म्हणजे तुम्हाला माहिती आहे लसण. बरोबर. सो तुम्ही कांदे खातात आणि लसण खातात तेव्हा तुमची ब्रीथ जी आहे, बरोबर, ती या ठिकाणी थोडीशी स्मेल करते. तर व्हाय इट इज? येस, दॅट इज करेक्ट. व्हॉट इज द रिझन? करेक्ट ऋषिकेश. कारण यांच्यामध्ये बरोबर काय प्रेझेंट असतो? इट कंटेन व्होलाटाइल सबस्टन्सेस. व्हेरी गुड. तर या ठिकाणी ओनियन मध्ये आणि गार्लिक मध्ये काय प्रेझेंट असतं? तर आपण म्हणू या ठिकाणी यस, इट इज सल्फर. सो सल्फर इज गेट रिलीज
बरोबर. आणि जी स्मेल येते बॅड ब्रीथ येते ती कशामुळे येते? सल्फरमुळे. इट इज व्होलाटाईल, बरोबर. आणि हा सल्फर जो आहे, बरोबर, तो त्याची ती स्मेल असते. अँड दॅट्स वाय अवर ब्रीथ इज गोइंग टू हिअर वी कॅन से बिकम बॅड. थिंक अबाउट इट, थोडस विचार करा. असं म्हटलंय है ना, डू ऑर्गॅनिझम डिफर इन टाइप ऑफ मेटाबॉलिक वेस्ट दे प्रोड्यूस, है ना. सगळे जे ऑर्गॅनिझम आहेत सेम मेटाबॉलिक वेस्ट तयार करतात का वेगवेगळे मेटाबॉलिक वेस्ट करतात? तर त्याचा आन्सर आहे यस. हिअर वी कॅन से यस, ऑर्गॅनिझम्स आर डिफर. जे ॲक्वॅटिक अॅनिमल आहे जनरली, तर ते ॲक्वॅटिक अॅनिमल्स या ठिकाणी मेटाबॉलिक वेस्ट काय तयार करतात? अमोनिया, बरोबर. जे पाण्यामध्ये राहणारे आणि लहान अॅनिमल आहेत ते जनरली कोणता मेटाबॉलिक वेस्ट तयार करतात? अमोनिया. समजतं तुम्हाला? जर टेरेस्ट्रियल अॅनिमल म्हटलं आपण, जमिनीवर राहणारे, वी आर द टेरेस्ट्रियल ह्युमन बिंग्स, तर आपण काय तयार करतो? मेटाबॉलिक वेस्ट, दॅट इज युरिया, बरोबर. आणि मग जर या ठिकाणी हवेमध्ये राहणार आहे, बरोबर है ना, तर या ठिकाणी जे या ठिकाणी हवेमध्ये राहतात, एअरमध्ये राहतात, बरोबर, एव्हियन या ठिकाणी म्हणजे हवेमध्ये राहणारे जे अॅनिमल आहेत तर ते या ठिकाणी काय तयार करतात? युरिक ऍसिड. आणि म्हणून यांना आपण ॲक्वॅटिक मध्ये जे अॅनिमल आहे जे अमोनिया तयार करतात वेस्ट प्रोडक्ट, त्यांना आपण काय म्हणतो? ओमनोटेलिक. आपल्याला पुढे बघायचं नेक्स्ट पॉईंट आहे आपलं. टेरेस्ट्रियल जे अॅनिमल आहे जे जमिनीवर राहतात ते आर युरिओटेलिक. आणि जे युरिक ऍसिड तयार करतात त्यांना आपण काय म्हणतो? दे आर युरिकोटेलिक. तर असे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी पडतात. तर यस, ऑर्गॅनिझम्स आर डिफरंट, बरोबर है ना. इन टाइप ऑफ मेटाबॉलिक वेस्ट दे आर प्रोड्यूस. दे आर ऑफ जनरली 3 टाइप्स. दे आर अम्नोटेलिक, दे आर युरिओटेलिक और दे आर युरिकोटेलिक. अम्नोटेलिक म्हणजे ते काय तयार करतील? अमोनिया. युरिओटेलिक म्हणजे ते काय तयार करतील? युरिया. आणि नंतर आपण बघतो युरिकोटेलिक म्हणजे ते काय तयार करतील? या ठिकाणी युरिक ऍसिड. तर याचा आन्सर काय या क्वेश्चनचा? यस, बरोबर. दुसरा एक क्वेश्चन आहे या ठिकाणी विचारलेला तुम्हाला. एक मिनिट मी रफ करतो. डू ऑर्गॅनिझम और इव्होल्यूशन हॅव एनी इफेक्ट? इव्होल्यूशन तुम्हाला होतं 10वीला, पहिला चॅप्टर होता हेरिडिटी आणि देन इव्होल्यूशन. तर यस, डू एन्व्हायरमेंट और इव्होल्यूशन हॅव एनी इफेक्ट ऑन टाइप ऑफ वेस्ट प्रोड्यूस बाय अन ऑर्गॅनिझम? तर या इव्होल्यूशनचा काही या ठिकाणी इफेक्ट आहे का? तर आपण बघितलं ऑलरेडी, ॲक्वॅटिक अॅनिमल्स काय तयार करतात? अमोनिया तयार करतात. टेरेस्ट्रियल अॅनिमल काय तयार करतात? या ठिकाणी युरिया, बरोबर. तर त्यांचा इफेक्ट आहे या ठिकाणी, पण अनसर्टन आहे, फिक्स नाहीये, बरोबर. सो यस, देअर इफेक्ट इज देअर, बट दॅट इफेक्ट, इव्होल्यूशनचा इफेक्ट या ठिकाणी एक्सक्रिशन वर कसा आहे? अनसर्टन आहे, फिक्स नाहीये, है ना. तर अशा प्रकारचे क्वेश्चन्स या ठिकाणी तुम्हाला, बरोबर, थिंक अबाउट इट म्हटलेलं आहे, जे पुढच्या पॉईंट मध्ये आपण डिस्कस करताना या ठिकाणी तुम्हाला क्लिअर होणार, बरोबर. सो समजून घ्या, बॉडी ऑफ अन ऑर्गॅनिझम कॅन स्टोअर एक्सेस ऑफ कार्बोहायड्रेट अँड फॅट्स बट इज अनेबल टू स्टोअर एक्सेस ऑफ अमायनो ऍसिड. तर आपली जी ह्युमन बॉडी आहे ना त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी काय स्टोअर करू शकतो? कार्बोहायड्रेट वी कॅन स्टोअर इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन, बरोबर. फॅट वी कॅन स्टोअर इन द फॉर्म ऑफ, हिअर वी कॅन से कोलेस्टेरॉल. बट आपण या ठिकाणी स्टोअर नाही करू शकत काय? अमायनो ऍसिड. अमायनो ऍसिड वी कांट स्टोअर, प्रोटीन वी कांट स्टोअर, बरोबर. हेन्स जे एक्सेस आहे अमायनो ऍसिड, जास्तीचे अमायनो ऍसिड आहे आपल्या फूडमध्ये, आपण या ठिकाणी प्रोटीन घेतलं आणि जे जास्तीचे अमायनो ऍसिड आहे दे आर इसेन्शियली ब्रोकन डाऊन बाय अ प्रोसेस विच इज कॉल्ड एज व्हॉट? डीअमिनेशन. तर अंडरस्टँड करा, यस, कार्बोहायड्रेट वी कॅन स्टोअर. आपण या ठिकाणी कोणाला स्टोअर करू शकतो? कार्बोहायड्रेटला स्टोअर करू शकतो. त्याच्यानंतर आपण कोणाला स्टोअर करू शकतो? यस, हिअर वी कॅन से वी कॅन स्टोअर टू द फॅट्स, बरोबर. पण आपण स्टोअर नाही करू शकत अमायनो ऍसिड. आणि मग आता हे अमायनो ऍसिड आहे तर या ठिकाणी एक रिएक्शन होईल, यांच्यामधून अमोनिया रिमूव्ह होऊन जाईल. सो अमोनिया इज गेट रिमूव्ह. आणि जेव्हा अमोनिया रिमूव्ह होऊन जाईल या ठिकाणी अमायनो ऍसिड मध्ये, त्यांना आपण म्हणतोय अमायनो ऍसिड, कारण त्यांच्यामध्ये त्यांचा जनरल फॉर्म्युला काय असतो? NH2 C डबल बॉन्ड O and then COOH. तर त्यांच्यात ऍसिडिक पण ग्रुप आहे, त्यांच्यात अमायनो पण ग्रुप आहे, आणि म्हणून त्यांना आपण काय म्हणत असतो? अमायनो ऍसिड. तर हे जे अमायनो ऍसिड आहे ते आपण स्टोअर नाही करू शकत, आणि त्याच्यामुळे एक्सेस अमायनो ऍसिड ब्रेक होतात, आणि ब्रेक झाल्यानंतर त्यांच्यापासून काय बाहेर पडतो? अमोनिया, NH3. आणि या प्रोसेसला आपण या ठिकाणी काय म्हटलं? डीअमिनेशन. या प्रोसेसला आपण काय म्हणतो? डीअमिनेशन. डी म्हणजे रिमूव्हल. कोणाचं रिमूव्हल होतंय? अमायनो ग्रुपचं, अमोनिया ग्रुपचं, NH3 ग्रुपचं. इट इज गेट रिमूव्ड, बरोबर. सो हेन एक्सेस ऑफ अमायनो ऍसिड आर एसेन्शियली ब्रोकन डाऊन बाय अ प्रोसेस विच इज कॉल्ड एज व्हॉट? डीअमिनेशन. डीअमिनेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ अमोनिया फ्रॉम अमायनो ऍसिड. विसरायचं नाही. व्हॉट इज मीन बाय डीअमिनेशन? डीअमिनेशनचा मिनिंग काय? रिमूव्हल ऑफ अमोनिया. कोणाचा रिमूव्हल? अमोनियाचा. कुठून? अमायनो ऍसिड, बरोबर. तर त्याला आपण डीअमिनेशन म्हणतोय. And in this process, amino group is separated from the amino acid and ammonia is formed. आणि या प्रोसेसमध्ये आपण काय करतो? डीअमिनेशन प्रोसेसमध्ये काय करतो? अमायनो ग्रुप आपण सेपरेट करतो, अमायनो ऍसिड पासून सेपरेट करतो, आणि अमायनो ग्रुप सेपरेट केल्यामुळे काय तयार होतो? अमोनिया.
आता हा जो अमोनिया आहे ना हा खूप टॉक्सिक आहे. तो जसा तयार होईल तसा आपल्याला बाहेर फेकावा लागेल शरीराच्या. सो टॉक्सिक अमोनिया इज आयदर एक्सट्रेटेड ॲज इट इज or further converted into the less toxic form like urea or uric acid before excretion. तर मग आता हा अमोनिया तयार झाला. अमोनिया वी कॅन स्टोअर कारण इट इज व्हेरी टॉक्सिक. अमोनियाला आपण स्टोअर करू शकत नाही, टॉक्सिक आहे. त्याला या ठिकाणी अमोनियाच्या फॉर्म मध्ये लगेच बाहेर फेकून द्या, किंवा त्याला मग स्टोअर करायचंच आहे तर लेस टॉक्सिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करा. मग अमोनियाला आपण कशामध्ये कन्वर्ट करतो, युरियामध्ये, किंवा मग कशामध्ये कन्वर्ट करतो, युरिक ऍसिड मध्ये. अँड देन दॅट इज लिस्ट टॉक्सिक. ते पण टॉक्सिक आहे पण कमी टॉक्सिक आहे ऍज कम्पेअर टू अमोनिया. and that we can store inside our body for some time. काही टाइम पिरियड साठी आपण त्यांना या ठिकाणी काय करू शकतो, आपल्या बॉडीमध्ये स्टोअर करू शकतो. सो टॉक्सिक अमोनिया इज आयदर एक्सट्रेटेड ऍज इट इज और फर्दर कन्वर्टेड टू लेस टॉक्सिक फॉर्म लाईक युरिया और युरिक ऍसिड बिफोर एक्सक्रीशन. एक्सक्रीशन होण्याच्या आधी बरोबर त्यांना आपण कन्वर्ट करतो युरिया किंवा युरिक ऍसिड मध्ये आणि मग त्यांना एक्सट्रेट करतो. सो देर इज नो क्लिअर कोरिलेशन बिटवीन द फायलोजेनेटिक रिलेशनशिप ऑफ ऑर्गॅनिझम अँड देअर मेजर एक्सक्रीटरी प्रोडक्ट बट इट्स हॅबिटेट हॅज. तर तुम्हाला एक क्वेश्चन विचारला होता की इव्हॉल्युशनचा काही रोल आहे का. बघा त्याचा आन्सर या ठिकाणी दिलेला आहे. फायलोजेनेटिक रिलेशनशिप म्हणजे इव्हॉल्युशनरी रिलेशन. सो देर इज नो क्लिअर रिलेशन. बरोबर, असं कोणतंही को रिलेशन नाहीये कशाचं, इव्हॉल्युशनचं. क्लिअर कट या ठिकाणी को रिलेशन नाहीये फायलोजेनेटिक रिलेशनशिपचं किंवा इव्हॉल्युशनरी रिलेशनशिपचं, है ना, की या ठिकाणी कोणते एक्सिडरी प्रोडक्ट तयार होतील. पण या ठिकाणी कोणाचा रोल आहे, मग हॅबिटेटचा रोल. सो इव्हॉल्युशनचा रोल नाहीये, हॅबिटेटचा रोल आहे. हॅबिटेट म्हणजे लिव्हिंग प्लेस, हॅबिटेट म्हणजे ड्वेलिंग प्लेस, जिथे आपण राहतो. सपोज पाण्यात राहत असू तर आपण काय एक्सिड करू, अमोनिया. कारण अमोनिया एक्सिड करण्याला भरपूर पाणी लागेल आणि जे अॅनिमल्स या ठिकाणी पाण्यामध्ये राहतील ते डायरेक्टली काय एक्सिड करतील, अमोनिया. म्हणजे जमिनीवर राहतील बरोबर, त्यांच्याकडे थोडं कमी पाणी आहे, मग ते काय एक्सिड करतील, युरिया. त्यांचा हॅबिटेट काय आहे, बरोबर, लँड, जमिनीवर राहतात. मग ते अमोनिया एक्सिड न करतात कारण त्यांच्याकडे पाणी नाहीये जास्त. मग ते काय एक्सिड करतील, युरिया. आणि मग जे हवेमध्ये राहतात ते काय एक्सिड करतील, या ठिकाणी त्यांच्याकडे खूपच कमी पाणी आहे तर मग ते काय एक्सिड करतील, युरिक ऍसिड. सो इव्हॉल्युशनचा रिलेशन नाहीये. मग रिलेशन कशाचा आहे, हॅबिटेटचा. त्यांचं राहण्याचं ठिकाण त्याच्यावर डिपेंड करेल की ते कोणते प्रोडक्ट बनवतील, एक्सिडरी प्रोडक्ट बनवतील आणि मग ते काय एक्सिड करतील. फॉर एक्झाम्पल आपण बघू टॅडपोल. टॅडपोल म्हणजे काय म्हणतो आपण, लार्वा ऑफ या ठिकाणी फ्रॉक्स. फ्रॉक्सचे जे बच्चे आहेत बरोबर त्यांना आपण काय म्हणतो, टॅडपोल. टॅडपोल ऑफ फ्रॉग है ना, फ्रॉकचे बच्चे. दे आर गोइंग टू एक्सिड अमोनिया. पण अडल्ट फ्रॉग या ठिकाणी ते आर युरियोटेलिक. कारण आपण माहितीये फ्रॉकचे बच्चे कुठे असतात, पाण्यामध्ये राहतात. सो पाण्यामध्ये राहतात म्हणजे ते काय एक्सिड करतील, त्यांचा एक्सिडरी प्रोडक्ट कोणता आहे, अमोनिया. बरोबर. आता तेच या ठिकाणी टॅडपोल मोठे झाल्यावर अडल्ट फ्रॉग या ठिकाणी तयार होईल, मोठा फ्रॉग या ठिकाणी तयार होईल. आता हा फ्रॉग पाण्यामध्ये पण राहतो, जमिनीवर पण राहतो, टेरेस्ट्रियल पण आहे. आणि टेरेस्ट्रियल असल्यामुळे तो काय एक्सिड करेल, तर तो अमोनिया एक्सिड न करता त्याला कन्वर्ट करेल. कारण त्याच्याकडे पाणी थोडं कमी आहे जमिनीवर राहत असल्यामुळे, तर मग तो त्याला कन्वर्ट करेल युरियामध्ये आणि मग तो एक्सिड करेल युरिया. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी समजतोय की यस, इव्हॉल्युशनचं रिलेशनशिप नाहीये, रिलेशनशिप या ठिकाणी कशाचं आहे, बरोबर. तर आपण या ठिकाणी बघतोय रिलेशनशिप या ठिकाणी आहे हॅबिटेट. बरोबर, ठीक आहे. तर एवढं आपण आज या ठिकाणी अंडरस्टँड केलेलं आहे. रिमेनिंग जो पॉईंट आहे, आणि या ठिकाणी पहिला पॉईंट आता इम्पॉर्टंट पॉईंट, दॅट इज अम्नोटेलिझम, युरियोटेलिझम, युरिक कोटेलिझम. हे सगळे जे पॉईंट आहेत ते आपण आता पुढच्या लेक्चरला अंडरस्टँड करू, है ना. आज आपण या ठिकाणी स्टॉप करतोय. मीनवाईल तुमचे काही डाऊट असतील, तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर यू कॅन आस्क. आणि या ठिकाणी आता बरोबर 10वी सारखं नाहीये, बरोबर. 10वी पर्यंत वेगळं असतं थोडं, है ना. आज ज्या दिवशी टेस्ट आहे त्या दिवशी अभ्यास केला की झालं, संपलं. आता तसं नाहीये, रेग्युलर तुम्हाला अभ्यास करावा लागेल. कंटिन्युटी तुम्हाला पाहिजे या ठिकाणी. कंटिन्युटी खूप महत्वाची गोष्ट आहे, ती नसते भरपूर जणांकडे, बरोबर है ना. सगळे या ठिकाणी आता कसे होऊन गेलेले आहेत, बरोबर, बिलकुल 2020 क्रिकेट फॉर्मॅट, IPL है ना, तसं नाहीये. तर आपल्याला टेस्ट मॅच प्लेअर बनावं लागणार आहे थोडंसं 2 वर्षासाठी. रोज कंटिन्यू स्टडी करावं लागणार आहे, तरच आपण या ठिकाणी नीट क्लिअर करू शकतो, है ना. सो जेवढं झालंय तेवढं लेक्चरमध्ये व्यवस्थित ऐकायचं आणि त्याच्यानंतर थोडंसं रिवाइज करायचं. त्याच्याशिवाय जेवायचं नाही, जेवले तर झोपायचं नाही ऍटलीस्ट. सो आज जेवढं झालं तेवढं रिवाइज करा. पीपीटी मी पाठवून दिली ग्रुपवर, पीपीटी रीड करा आजची, बरोबर. रिवाइज करा म्हणजे इट बिकम्स द पार्ट ऑफ युअर ब्रेन, तुमच्या तो ब्रेनचा पार्ट बनेल. आणि मग आता थोडंफार शिकून झाल्यावर आपण याच्यावर MCQ घेऊ, बरोबर. पण पहिले शिकून होत्या थोडंसं 1 वीक, मग नंतर आपण MCQ आणि क्विज नंतर होत या ठिकाणी स्टार्ट, म्हणजे तुम्हाला ते सॉल्व्ह करता येतील, बरोबर. सो आज आपण या ठिकाणी अंडरस्टँड करतो एक्सट्रिशनचं इंट्रोडक्शन. आणि इंट्रोडक्शन मध्ये आपण बरेचसे पॉईंट या ठिकाणी डिस्कस केले की हे जे वेस्ट आपल्या शरीरामध्ये कसे तयार होतात, मेटाबॉलिक वेस्ट या ठिकाणी मेटाबॉलिक रिएक्शन्स मध्ये तयार होतात आणि मग त्यांना आपण आता बाहेर फेकणार.
बरोबर. सो त्याची जी प्रोसिजर आहे ती बेसिकली आपण या ठिकाणी चॅप्टर मध्ये समजून घेणार आहे. पहिला पॉईंट आपण या ठिकाणी सुरू केलेला आहे. मेटाबॉलिक वेस्ट कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात तर आपल्याला समजलं मेटाबॉलिक वेस्ट असतो वॉटर, CO2, बरोबर. नंतर या ठिकाणी नायट्रोजनस वेस्ट, बरोबर. नंतर बिलिरुबिन है ना, युरोक्रोम, असे काही प्रोडक्ट आहे. असे सगळे या ठिकाणी काय मेटाबॉलिक वेस्ट आहे. एक्सेस ऑफ हार्मोन्स, एक्सेस ऑफ विटॅमिन्स, हे सगळे मेटाबॉलिक वेस्ट आहे जे आपल्याला बाहेर फेकायचे. बरोबर. त्यांना कसं बाहेर फेकायचं ते आपण हळूहळू बघू, डिस्कस करू. युरिन फॉर्मेशन कशी होते, एक्सिटरी ऑर्गन कसे आहेत, सगळं आपण डिटेलमध्ये नेक्स्ट लेक्चरला, उद्याच्या लेक्चर पासून पुढे अंडरस्टँड. एवढं समजलं. कोणाला काही डाऊट असेल तर क्वेश्चन्स यू कॅन आस्क. राईट मला आता करायचं नाही, मी सांगेल तुम्हाला काय राईट करायचं. आता फक्त डिस्कस करून घ्या काय राईट करायचं मी तुम्हाला सांगेल, डोंट वरी. बरोबर. पण डायग्राम्सवर फोकस करायचे आहे. डायग्राम्स तुम्हाला मी सांगेल कोणत्या काढायच्या ते सगळं मी सांगेल. मी जेवढं सांगतो तेवढं करा. आता फक्त क्लासमध्ये एकदम अंडरस्टँड करा, लक्ष देऊन, आणि नंतर थोडस रिवाइज करा. बरोबर. त्याच्याशिवाय झोपायचं नाही रोज रिव्हिजन झाल्याशिवाय. आज क्लासमध्ये आपण जे शिकवलंय ते रिवाइज करा, है ना. एवढं इनफ. ठीक आहे. चला सो काही डाऊट असतील तर विचारा. अदरवाइज आय एम गोइंग टू एंड द मीटिंग एंड करतोय मी. बाय टू ऑल. बाय. उद्या सेम टाइम, उद्या याच टायमाला होईल तुमचा क्लास, संध्याकाळी 6 वाजता. बाय टू ऑल.